श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची नित्यसेवा ही अगदी रोज नित्यनियमाने करत असतो. आपल्याला वेळ मिळेल त्यानुसार प्रत्येकजण आपापल्या परीने स्वामींची नित्यसेवा ही करत असतो. स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा म्हणजे काय, तर दररोज नित्यनियमाने न चुकता श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करणं, तसंच 11 वेळा तारक मंत्राचं पठण करणं आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय हे नित्यनियमाने रोज नित्यसेवेमध्ये पठण करणं. तर या सेवेलाच आपण स्वामींची नित्यसेवा असं म्हणत असतो. स्वामींचा भक्त नित्यसेवा स्वामींची अगदी नित्यनियमाने दररोज आपल्या वेळेनुसार करत असतो. ज्याला ज्याप्रमाणे वेळ मिळतो त्याप्रमाणे स्वामींची नित्यसेवा स्वामींचा भक्त हा करत असतो. आपापल्या वेळेनुसार श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ कोणी जप करत असेल तर कोणी पूर्ण 11 माळी जप करत असेल. आणि त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सुद्धा पठण कोणी दररोज न चुकता क्रमशः 3 अध्याय हे पठण करत असेल तर कोणी दररोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 पाठ हा करत असेल. किंवा काहींना जर वेळच मिळत नसेल तर ते निदान गुरुवारी तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 पाठ हा करत असतील. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना त्यांच्यावर आपला विश्वास हा अतिशय दृढ असला पाहिजे. तुमचा स्वामींवर किती विश्वास आहे, किती श्रद्धेने विश्वासाने तुम्ही स्वामींची सेवा करत आहात, यालाच स्वामी सेवेमध्ये अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही स्वामींची किती सेवा केली याला महत्त्व नसून किती विश्वासाने आणि किती मन लावून केली याला महत्त्व आहे. आणि जो भक्त स्वामींची सेवा ही अतिशय दृढ विश्वासाने करतो, स्वामींवर श्रद्धा ठेवून करतो, त्याला स्वामींच्या सेवेची प्रचिती अनुभव हा नक्कीच येत असतो. स्वामींच्या नित्यसेवेचा मुख्य आत्मा आहे तो म्हणजेच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्यायांचे पठण करणे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पाठ करणं हाच स्वामी सेवेचा मुख्य आत्मा आहे. आणि या ग्रंथाचे नित्यशः क्रमशः आपल्याला 3 अध्यायांचे पठण करायचे आहे. तर 3 अध्यायांचे पठण आपल्याला क्रमशः दररोज कसे करायचे आहे, तर आज पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 3 अध्यायांचे पठण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 आणि तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 याप्रमाणे क्रमशः 7 दिवसांमध्ये स्वामी चरित्र सारामृत यामधील 21 अध्यायांचं पठण आपल्याला 7 दिवसांमध्ये करायचं आहे. जी व्यक्ती अगदी नित्यनियमाने स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचं पठण करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप सारे चांगले बदल हे घडून येतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात. आणि हा व्हिडिओ म्हणूनच तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश हा केलेला आहे. आणि या ग्रंथाचे 108 पारायण जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण केले तर त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि स्वामींचा कृपाशीर्वाद हा त्या व्यक्तीला लाभत असतो. अखंड स्वामींचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतो. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय असून प्रत्येक सेवेकऱ्यांनी क्रमशः 3 अध्याय हे वाचन केले पाहिजे. ही पोथी विष्णू बळवंत थोरात यांनी 1897 साली ही 21 अध्यायांची छोटी पोथी प्रकाशित केलेली होती. आणि त्यानंतर इसवी सन 1915 आणि 1968 साली या पोथीच्या आवृत्त्या या प्रसिद्ध झाल्या. त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी 1972 साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि या ग्रंथातील किमान 3 अध्याय हे आपल्याला दररोज वाचायचे आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय हे आपल्याला दररोज का वाचायचे आहेत, तर पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो, तर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो. आपले संपूर्ण आयुष्य हे सुखमय होण्यासाठी हे अध्याय आपल्याला पठण करायचे असतात. स्वामी चरित्र सारामृत हा असा एक शक्तिशाली ग्रंथ आहे की ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा ग्रंथ पडतो त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं हे नक्कीच होत असतं. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये प्रचंड मोठी ताकद शक्ती ही सामावलेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची शक्ती या ग्रंथामध्ये सामावलेली आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचणाऱ्या पठण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे.
स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगले बदल हे नक्कीच घडून येत असतात। स्वामी चरित्र सारामृत पठण करणारी व्यक्ती ही स्वभावाने नम्र आणि शांत होत जाते। ज्या वेळेपासून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायला एखादी व्यक्ती सुरुवात करते तेव्हापासून त्याच्यातले सगळे दोष हे स्वामी समर्थ महाराज स्वतः दूर करत असतात। या ग्रंथाचं पठण आपण जेव्हा आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातला जो काही वास्तुदोष असतो तो सुद्धा दूर होतो आणि तसंच त्या व्यक्तींच्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतील तर ते सुद्धा कमी होतात। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य पठण करणाऱ्या व्यक्तीच्या सांसारिक मार्गामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या सुद्धा स्वामी समर्थ महाराज स्वतः दूर करत असतात। त्या व्यक्तीच्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ महाराज ठाम उभे असतात। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी या येतच नाहीत तर असं नाही, अडचणी या येतात पण त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती स्वामी समर्थ महाराज त्या व्यक्तीला देत असतात। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य पठण केल्याने आपल्यावर येणारी खूप मोठी संकटही टळून जातात। स्वामींची कृपादृष्टी ही आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते। स्वामी समर्थ महाराजांचे सुरक्षा कवच हे आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती तयार होतं। त्यामुळे या कलियुगामध्ये आपल्यावर जी काही खूप मोठी संकटं येणार असतात ती आपल्या नकळतपणे टळून जातात। या ग्रंथाच्या नित्य पठणाने आपल्या घरातले दोष दूर होतात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे काही दोष असतात ते सुद्धा दूर होतात। आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही सुद्धा बाहेर पडते। आपल्या घरातलं वातावरण हे आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक असं निर्माण होत असतं। या ग्रंथाच्या नित्य पठणाने आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 108 पारायणं जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मन लावून पूर्ण स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून केलीत तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात। सांसारिक माणसाच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या या सर्व समस्या या ग्रंथाच्या नित्य पठणाने दूर होत असतात। या ग्रंथाच्या नित्य पठणाने आपल्यातली नकारात्मकताही दूर होऊन आपल्यातला आत्मविश्वास वाढतो। त्याचप्रमाणे स्वामींबद्दलची भक्ती, श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते। स्वामींबद्दल विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि स्वामी सेवेची एक ओढ आपल्या मनामध्ये निर्माण होत असते। या ग्रंथाच्या नित्य पठणाने आपल्या मनामध्ये असा विश्वास निर्माण होतो की आपल्या पाठीशी सदैव एक प्रचंड मोठी या संपूर्ण विश्वाची ताकद आपल्या पाठीशी उभी आहे आणि ती आपलं सदैव संरक्षण हे करत आहे। आपल्या सर्व चिंतांचं तसंच समस्यांचं निराकरण स्वतः स्वामी समर्थ महाराजच करणार आहेत असा आपल्या मनामध्ये दृढ विश्वास हा निर्माण होतो। मग अशा वेळेस आपल्या सर्व चिंता या आपण स्वामींवर सोडून मोकळे होतो आणि चिंतामुक्त आयुष्य जगायला आपण सुरुवात करतो आणि आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी ही निर्माण होते, एक सकारात्मकता आपल्या जीवनाला मिळते आणि ही ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाल्यामुळे ती ऊर्जा आपल्याला प्रगतीपथावर नेत असते। या ग्रंथाच्या नित्य पठणाने आपल्यावर जरी संकट आली तरी सुद्धा त्याची झळ ही आपल्याला भासत नाही। अचानक येणाऱ्या संकटांची तीव्रताही आपल्याला कमी भासते, त्याची झळ ही आपल्याला पोचत नाही, कारण स्वतः स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची झळ ही आपल्याला तितकीशी भासू देत नाही। आपल्या कुटुंबामध्ये प्रेमभाव वाढतो, आपल्या कुटुंबातलं वातावरण हे आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक होतं आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही अखंड नांदते। तर याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य पठण जर आपण केलं तर आपल्याला असे अनेक फायदे हे होत असतात। आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल हे घडतात। नित्यसेवेमध्ये ज्या व्यक्ती नित्य नियमानं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करत असतील तर त्यांना या सेवेची प्रचिती, अनुभव हे आलेच असतील। त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे बदल घडलेले जाणून येत असतील। तर असेच काही बदल जर तुमच्या जीवनामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करण्याने झाले असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात। तुमचं एखादं न होणारं काम सुद्धा या ग्रंथाच्या नित्य पठणानं अगदी सहज होऊन जातं। या ग्रंथाच्या नित्य पठणानं आपल्याला आरोग्य, संपत्ती, संतती, सुख हे प्राप्त होत असतं। आपल्या मुलाबाळांसंबंधित किंवा नोकरी संबंधित किंवा इतर कुठल्याही समस्या जर त्या असतील तर त्या अगदी चुटकीसरशी आपल्या दूर होतात। फक्त आपण ही सेवा करत असताना ती पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे। मग जरी तुम्ही इतर कुठलीही सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्हाला नित्य सेवा ही जरूर करायची आहे आणि त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य पठण हे जरूर करायचं आहे। तर याप्रमाणे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे।
आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि हो, नित्यसेवा करायला मात्र विसरू नका। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।